ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेनं हाती घेतलंय। या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द झाल्या, तर काही रेल्वे सेवा सकाळपासून उशिरानं धावत आहेत। त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर बसला असून प्रवाशांचे हाल होत आहेत। काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, परंतु मुंबई नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं रस्ते मार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचं चित्र होतं। ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला 6 लाख प्रवासी प्रवास करतात। सर्वाधिक प्रवास हा 5 आणि 6 या लोकलच्या जलद फलाटावरून होत असतो। फलाटांवर खाद्याचे स्टॉल, पादचारी पूल सरकतेशीने असल्यानं गर्दीच्या वेळेस फलाटावर उभं राहण्यासाठी शक्य होत नव्हतं। त्यामुळे सुमारे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचा निर्णय हाती घेतला होता। विविध तांत्रिक कामांमुळे हे काम रखडलं होतं। अखेर मध्यरात्रीपासून या कामाला सुरुवात झाली। असं असलं तरी प्रवाशांना पुरेशी कल्पना नव्हती। अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत। बहुतांश रेल्वेगाड्या सकाळपासून उशिरानं धावत आहेत। त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागला। ज्या प्रवाशांना मेगा ब्लॉकबद्दल माहिती होती त्यांनी घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे गर्दीमध्ये थोडीफार घट झाल्याचं चित्र होतं। तसंच सकाळी फलाट क्रमांक 4 इथून रेल्वे गाड्यांची सेवा सुरू झाली होती। त्यामुळे सकाळी फलाट क्रमांक 6 वर होणारी गर्दी फलाट क्रमांक 4 वर विखुरली गेली। पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढल्यानं रस्ते मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती।